सर आज कार्यक्रम का क्या बताएंगे आज कार्यक्रम के बारे में? स्कूल विथ एजुकेशन जो इसका एक थीम था। बच्चों के लिए स्कूल में एजुकेशन क्या चाहिए और क्या नहीं, इस बारे में मैं पेरेंट्स को बताना चाहा कि जीवन में एजुकेशन ही ज़रूरी नहीं, एजुकेशन के साथ हर संस्कार जरूरी है। हर देश के लिए हमारा क्या अस्तित्व है, हमें क्या करना चाहिए, ये सारी बातें होती हैं। आज खूप महापुरुषांच्या नावावर सादरीकरण केलं विद्यार्थ्यांनी. महापुरुष हा एक थीम होतं त्यामध्ये. हां. आपण सगळेच थीम घेतले. सगळेच theme. सेव्ह वॉटर आहे, टीचरचं महत्त्व आहे, महिलांचं महत्त्व आहे, चाइल्डचं महत्त्व आहे, देशाचं महत्त्व आहे. आजकाल लहान मुलं मोबाईलमध्ये जास्त असतात. मोबाईलचं त्याकडे कसं बघता तुम्ही? कारण की बघा काय आता सांगाल गेल्या काही दिवसापासून तुम्हाला लक्ष देत असेल, काही वर्षापासून मुलं इतकी ॲडिक्ट झाली की मी काही घटना बघितल्या, मुलांना मोबाईल नाही दिलं तर त्यांना ॲक्च्युली डॉक्टरकडं ट्रीटमेंट घ्यायला लागतं. यापासून जर त्यांना वंचित ठेवायचं असेल तर आपल्याला मुलांना मोबाईलचं महत्त्व किती वापरायला हे पण शिकवलं. त्यासाठी काय अवेअरनेस करायला पाहिजे? काय अवेअरनेस म्हणजे पालकांनी मोबाईल कमी वापरायचा, मुलांसमोर मोबाईलच नाही द्यायचा. कारण मुलांना का आपल्या आईवडिलांचं अनुकरण करायचं सवय असते. आईवडीलच मुलांच्या समोर मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलं तेच करणार. त्यापेक्षा मुलांसमोर मोबाईल नाही घेणे, टी व्ही न बघणे आणि पुस्तक वाचणे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18-18 घंटे 20-20 घंटे अभ्यास करायचे, ते जर अनुकरण केलं, मी एक शब्द बोललो, संविधान का महत्त्वाचं आहे. घराघरात संविधान खूप महत्त्वाचं आहे. कारण काल मी एक बाईट बघितली होती टी व्हीवर, कोणतरी आपल्या समाजाविषयी मोठेपणा दाखवत होती. पण ज्या त्या व्यक्तीला विचारलं गेलं की तुम्ही किती शिकलेलं आहे, संविधान माहिती आहे का, तिला संविधान माहीत नव्हतं त्या व्यक्तीला. पण का नाही माहीत? संविधानच माहीत नाही त्या व्यक्तीला धर्मच नाही करणार, स्वतःचाच धर्म नाही करणार आणि तो इतर धर्माला काय करणार, शिवाय देणार, कमी लेखणार. जोपर्यंत तुम्हाला धर्म स्वतःचा कळायचा असेल तर संविधान महत्त्वाचं आहे. कारण संविधान सगळ्या धर्माची अभ्यास शिकवतो आणि धर्म कळाला आपला तर दुसऱ्या धर्माचा सन्मान शिकवतो. सर हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किती दिवसापासून प्रयत्न चालू आहे? सर कार्यक्रम करण्यासाठी दरवर्षी आम्ही मेहनत घेतो. पण खरंच आमच्या टीम जी आहे, कोरिओग्राफर टीम, यांचं खरं याच्या पाठीमागे एक बळ असतं. आमची थीम असते, आम्ही देऊन टाकतो हे करा, तर ती जी अहोरात्र मेहनत करतात, मुलं त्यामध्ये सहभाग करतात, त्यांची मेहनत महत्त्वाची. काय जनतेला काय संदेश देणार? जनतेला संदेश हे देणार की शाळेमध्ये शिक्षणापेक्षा संस्कृतीपेक्षा संस्कार पण महत्त्वाचे. मी बोलताना सांगतो की ग्रँड पॅरेंट्सला विसरलं चाललेलो आपण. आईवडील आणि आपण इतकंच फॅमिली राहिलेली आहे. त्यापेक्षा आपण आईवडील, ग्रँड पॅरेंट्स, काका काकू याचा परिवार आपल्याला लक्षात आला तर समाजाचा टच कळेल, समाज कळेल. ग्रामीण भागात गेलं पाहिजे, शहरीकरण कमी झालं पाहिजे. कारण शहरीकरणामुळे पण नुकसान खूप आहे. सर आपलं नाव? माझं नाव राजू नगरकर आहे आणि मी किड्स प्लॅनेट इंग्लिश स्कूल आणि आता नवीनच आपण नक्षत्रवाडी या एरियामध्ये 1 ते 12 ज्युनियर कॉलेज पण चालू करतो. त्या माध्यमातून गरीब मुलांना शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्याकडे पूर्ण विद्यार्थी जर बघितले तर हे इंदिरानगर, काबरानगर या एरियातल्या ज्या मुलांना आईवडील दररोज कुठेतरी मजदुरी करतात, कमी पैशामध्ये त्यांना शिक्षण जावं याचा आमचा उद्देश आहे. आणि या माध्यमातून गेल्या मी 18 वर्षापासून सर्व्हिस देतो. पैसा हा माध्यम आहे, माझं माध्यम नाही. शाळेमधून मला कुठंच पैसा भेटलेला नाही त्या वर्षात, पण इतर माध्यमातून पैसा आपलं घर संसार चालतो. विद्यार्थ्यांना आपण घडवा इतकाच उद्देश आहे. कारण की लक्षात घ्या, एक विद्यार्थी घडला की 3 पिढी घडते. तो एक पिढी त्याच्याबरोबर त्याच्या आईवडिलाची पिढी आणि येणारं भविष्य त्याचं, म्हणजे 3 पिढीचं काम आपण करतोय. आणि सगळ्या शाळावाल्यांनी हे काम काय करायला पाहिजे, आत्महत्याने करायला पाहिजे. पैसा सगळीकडे जरूर नाही आहे. शाळेचा ॲड्रेस माझा ॲड्रेस गारखेडा परिसर, लक्ष्मीनगर, सुदगणीजवळ. ठीक आहे. थँक्यू.